मस्त सहकार्य करतात आपल्या पालखीला अशा युवकांच्या याचा संकट माझा तुझ्यावर भरोसा हाय, आई तुझ्यावर भरोसा हाय. मित्रांनो पालखी मागे दादाच चाललेला ज्यूसची सेवा इथे साहिल पाटील यांच्या मार्फत होत आहे. दरवर्षी राहणार ना जोपर्यंत साहिल पाटील आहे तोपर्यंत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजचा दिवस खूप भारी राहणार आहे, कारण की आज तुम्ही बघू शकता मी कसं ड्रेसिंग आहे आजची वेअर केले. तर आज आपण जाणार आहोत पालखी सोहळा श्री मलंगड परिसरातील आपल्या मांगरोळ गावांच्या जाणार आहे पालखी. तर मित्रांनो आता आपण देवाऱ्यामध्ये जाऊ, नारळ देऊ आणि तिथून पाय पडू आणि नंतर आपल्या प्रवासाला सुरुवात करू. तर चला मित्रांनो भेटूया आता पुढे. तर मित्रांनो बघू शकता आपण मस्तपैकी आपल्या कुलदेवताचं दर्शन घेतलेलं आहे. तर मित्रांनो मस्तपैकी देवाचं दर्शन झालेला. किती मोठा प्रवास असू दे किंवा किती पण छोटा असू दे, आपल्या कुलदेवताचं दर्शन घेणे खूप महत्त्वाचं आहे. बघू शकता सकाळी तसे लहानासं उठले. कुठे झाले आम्ही सारे इथे एकरी राहणार. कुठे एकिरीला तुम्ही येता का पालखीला? पालखीला यायचं आम्हाला. तेव्हा की बघू शकता मस्त महाराजांची प्रतिमा, महाराजांचं सुद्धा दर्शन घेणे खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्यांच्यामुळेच आपण आज आहोत. हां आपलं आराध्य दैव आहे, आपला आराध्य दैवत, कारण की त्यांच्यामुळेच आज आपण आहोत हिंदू म्हणून. तर मित्रांनो आता आपण पूर्ण बॅगी वेगळी ठेवून आल्या. इथं नकुलदांच्या इथे नकुलदा शहरात, इथे निक्याचा दोघावर निक्या, इथं वेदांच्या. कुठे चालला? हां चालेल. तेव्हा शालन अजून जेले नाही सायला इथं गाडी धरतो मस्त. हे पाला तर कुठे इकडे हे शालन जायचं नाही का तुम्हाला? तो बा सुजाचा भाऊस. इथं बघू शकता मस्त पक्षी पोपट ठेवल्यानं. का बोलतं बा अजून तू पण येस ना पालखीला? हां मला उद्या ऑर्डर आहे. ऑर्डर झाल्यानंतर बरोबर आहे. इकडे ये बघा, तुमचं जायचा विचार आहे की नाही? फिरलं मागे बघा, उजराला शालन जायचं ते थांबलं. आज पालखी ना बाई, वेगळाच एक आनंद असतं आणि खूप अजून मजा येणार मित्रांनो. 4 दिवस आपलं कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत तसे ना. आणि उभे अजून हां मित्रांनो आता आपण येतो दादांच्या इथेशी ना. बघू शकता आपला कसं मस्तपैकी नाव बिव आहे. इथं दादानी आईचा मुखवटा घेऊन चालवलं आहे, तुम्हाला मी दाखवतो थांबा. बघू शकता सनी दादानी चालवले मस्त मुखवटा आणि पालखी गावानं तिकडे. तर आता आपण मंदिराला नेऊ, इथेच आपल्या गावदेवी आईचं मंदिर आहे. तर चला मित्रांनो भेटू आता पुढे. मित्रांनो आता आपण पालखीला घेऊ, इथं बघू शकता इथं घेऊन आलेलो. या वर्षीची थीम बघू शकता, मंदिर आहे. पालखी बघू शकता एक नंबरची सजावट आणि लोगो सुद्धा. आता रील बनवायला लागेल आपल्याला. आता मित्रांनो आताशी इथं आरती करायला येते आणि त्यांना विंदा पण नेलेला आहे आणि मस्तपैकी तशी बघू शकता दादा पण इथे आणि मस्तपैकी आईला इथेशी बसवलेलं आहे गावली आईचं आणि कलश आहे. आता आरती घेतील, तर आरती चालू होईल आता. तर मित्रांनो आता आरती चालू झालेली आहे. मित्रांनो आता
आता आपली मस्त आरती बिरती झालेली आहे. आता पालखी निघणार आहे. बघू शकता आपल्या आज सोबत यश पाटील आपला असंच तुम्ही राहणार आहे. तर मित्रांनो आज खूप मजा येणार आहे. पूर्ण आज 4 दिवस आपलं पूर्ण 4 दिवस आज आपण फुल एन्जॉय करणार आहोत. हां बुवा जाकर बुवानी गिंबल आहे दिला गिंबल जेवण दिला सिनेमॅटिक. तर मित्रांनो पालखी पण निघलेली आहे. ब्रास बँड पण चालू. मित्रांनो पालखीचं सेलिब्रेशन बघू शकता भारी असं सेलिब्रेशन आता होणार आहे. वा बाजूला हा निखिल शेठ. तर मित्रांनो आता बघू शकता मस्त असं सेलिब्रेशन होणार आहे. मस्त आता सेलिब्रेशन होणार आहे. मित्रांनो एक नंबर असं सेलिब्रेशन. पालखीला चालेल. बघू शकता मस्तपैकी अशी पालखी चाललेली आहे. मित्रांनो मस्तपैकी आता सेलिब्रेशन पण झाले ना. यायचं की नाही नाही का याला आजच्या 4 दिवस आपल्या सोबत भाऊ पण असणार आहे. काय बोलतात तू पण येणार आहे ना. याच्यानंतर मला टी शर्ट नाही दिला ना म्हणून असा कुठे. तर मित्रांनो बघू शकता फुल पालखीला जल्लोष राहणार आहे. पालखी अजून मागे नाही बुवा अजून इकडे व्हिडिओ करते. बुवा पण अजून मोमेंट पार्टी आली ना. तर चला आता आपण भेटू पुढे. तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पालखीचं नियोजन एकदम फुल म्हणजे एकदम टॉपचंच असते. तर आता मी घरी जातो. घरी गेल्यावर जरा राज राज बोलते बाकले का नाहीस कळला येशे येते मग तू नाहीस कपडे घालाय मित्रांनो पालखी आता इथेशी गेलेली आहे. मी निघत घरी गेलो घरच्या परत इकडवलो कारण की आईच तिकडे येते कल्याणला तर पाया नव्हतं परलो. तर आता आपण वळल्या इथेशी आपल्या बेऱ्या वळल्या. हे बघा बाबू हर्षित झोपतले उठले वाटतं आता नाच वहिनीवर वाटतं झोपतल्या उठल्या वाटतं. काही नाही वहिनीवर झोपतल्या उठल्या पालखीला नाचा अन्न तुम्ही अंगण अंगण ना. उमेश काही घरातल्या निघ नाही थांबा तुम्हाला दाखवतो. उमेश आईस घरांच्या तरी निघ ना बाहेर पालखी येले बाहेर. उमेश बोलताव ना उमेश. तर चला मित्रांनो हा काम आहे चल ना पालखी लेवा मोठ्या मस्त तयार झाला. चल चल
मित्रांनो आम्ही आता आलो बॅगी गावसाला एवढ्या अंग नाही ते भाई तशीच पंचायत व्हायची जागा ना एक कुठे म्हणते इथे आम्ही गेलतो बॅग गावसाला नाही नानाच्या बंगल्यावर आणि इथं बघू शकता दादा सावलेला भाईचा जमले यावर्षी. नाना काय बोलता बरं म्हणजे 4 दिवस आपला पालखीमध्ये आहे का 4 दिवस फुल मजा करणार आहोत आपण आणि भेटू नाना बरं ना बाकी हां. तर चला मित्रांनो आता आपण पालखी गेली इथे बंगल्याला आणि इथून डीजे राहणार आहेत. आता इथून येणार आहे ब्रास बँड आहे इथून आता डीजे असणार आहे. आता आपण बिना चपलीच्या चालल्या हर्षी चालेल दादा साहेब तशी करा ना बाकी हे भाई मित्रांनो पालखी घेऊन चालणार पालखी गेली आता इथं मित्रांनो. आता आपण चालत नेवालीवरनं बघू शकता गणेश दादा आपल्या मांगरोळ गावाचे आता इथून डीजे लागणार आणि बघा बाबू आपल्या येशा वाहिनी बनवला होता. जर तुम्हाला जर ऑर्डर म्हणजे असे पाहिजे असेल तर तुम्ही याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही कमेंट करून आपल्याला आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर आपण बाईशी कॉन्टॅक्ट करून जाऊ. तर आता पालखी गेलेली आहे पालखी मागे याचा संकट माझा तुझ्यावर भरोसा हाय आई तुझ्यावर भरोसा हाय. मित्रांनो पालखी मागे दादाच चाललेला होता अजून पालखी मागे पालखी सोबतच आपण आणि मोई ही सगळी गावातली आपल्या बारीक बारीक पोरं. हे सुजा कुठे सुजा दुकान होय. तर मित्रांनो चला आता पुढे जाऊ. डेंजर माणूस आहे भाई. बघू शकता मस्त बाकी चालले आपले पालखी एकदम पद्धतशीर. पालखी बघू शकता मस्त बाकी चाललेली आपली. चला घर बघा काही 3 वर्ष मी पाय चप्पल पण आहे. चला हे बघा
अरे नाही नाही तिथे नियोजन कसं आहे यावरती हे बघा या नियोजन मस्त सहकार्य करतात आपल्या पालखीला असं युवक बनले का आपले अरे नाही ना बनले अजून मित्रांनो व्हिडिओ अजून बनले नाही आपण परिस्थितीचं चालू व्हिडिओ एडिट करू पालखी द्यायची मला तर जाता होता फटाफट यो बघा गणेशदा हे गणेशदा मागणारच नाही आता हे अजून आपली पोरं भागेन तर चला आता मित्र मला पालखी घ्यायची कांद्यावर तर चला पटापट पालखी घ्यावं मित्रांनो मस्त आई तर भाविक दर्शन भक्त येतात पोरं झाल्यानंतर मी पण जातो मला नकत येणारी वीरा मी काय झाली पोरली आई एक वीरा तुझ्या इथेशी वाटतंय तुझ्या नाही मस्त पालखी बघा भारी चालले आपले फटाफट चालवले नाही तर कसं आहे लेट होला आणि यावर्षीचा थीम बघा आपला शिवमंदिर एक नंबर असा थीम आहे आईची दरवर्षी सेवा करण्याची सेवा जर आपल्याला वाटली तर खूप भारी होईल मित्रांनो आता पूर्ण आम्ही आनंदनगरचा म्हणजे अजून टाईम आहे ही पोरा इथे काला जमलं काही समजे नाही कायला जमल्या पोरा येतील तुम्ही चाला ना जेव्हा पोरा पूर्व बन गेल्या हा हा म्हणजे जरा आराम का दमले का आवरे नाही दमले का अजून अजून रास अजून काहीच नाही ना डायरेक्ट एक दिवसाची बात करते दामाचा नाही हे बघा आता डीजे वाला पण येईल दादाचा फुल मेहनत चालू आहे आनंदनगरमध्ये गेल्या आणि इथेशी तुम्हाला मी निखिल पाटीलशी संपर्क साधून हे आमचे निखिल पाटील काय बोलाल कधी नाव पण बदलायला लागतं मग काय विलन मध्ये आपल्याला भाई बोलतात भाई का काय करणार आई बोलत आपल्याला भाई मी आता पालखीला अजून म्हणजे अशी कुठं किती अशी नावं आहेत कोणत्या नावाने ओळखला जातं लोकांचा बघून होणार ते 1000 नावं ठेवतील आपल्याला ते बाय घेतले झेंडा चालल्या पालखीला आता ते करून आईने बोलवले मला हा काय मित्रांनो आता मोस्ट ऑफ आपण आनंदनगरमध्ये पोहोचल्या आपल्यासोबत आता बघू शकता जेवण आहे चामटोली गावाच्या इथे आहे बदलापूरला म्हणजे आजचा नियोजन कसं राहणार आहे नियोजन चांगला राहणार आहे तुम्ही व्हेज पण आहे तुम्हाला आणि नॉन व्हेज पण आहे तर आता म्हणजे कॉलेज गोयला आमचे सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि या पालखीला नाही ना आपला जेवायला कुठे राहणार आहे गावाला बदलापूरला चामटोली गावा इथे आपला पहिल्या दिवस म्हणजे दुपारचं जेवण राहणार संध्याकाळचा स्टॉप कुठं असणार संध्याकाळचा आपला नेरळच्या पुढे म्हणजे आपल्या नेरळच्या पुढे पहिला स्टॉप राहणार आहे पहिल्या दिवसाचा त्याच्यानंतर तिथल्या चालायचं आपल्याला डायरेक्ट खोपोली त्याच्यानंतर पलसदरीचे ते जेवण होणार दुपारी दुसऱ्या दिवसाचं नियोजन कसं राहणार आहे दुसऱ्या दिवसाचं म्हणजे आपण दुपारचं जेवण कुठे राहणार दुपारचं जेवण राहणार आहे पलसदरी त्याला की संध्याकाळचा डायरेक्ट खोपोली सोडून आणि थोडा अपोजिट वरती डोंगरीवर म्हणजे खंडाल्या घाटात तिथं तो दुसरा दिवस आणि तिसऱ्या दुसऱ्या दिवशी असा का उठाचा मस्त निघाला घाटण चालला माझ्या इथं तुम्ही बोलता थंडी घाटण गरमी असतं एक नंबर चालायला 5:45 अगोदर आम्ही घाटात पोहोचतो लगेच नाश्ता करतो मंकी पॉईंटवर मग तिथल्यानंतर तिथं आम्ही नाश्ता केला आम्ही बोलतो आम्हाला नाश्ता नका तिथं नाश्ता केला डबल काय मारील डायरेक्ट आम्ही एकिरामध्ये जातो असं एक नंबर म्हणजे मित्रांनो 3 दिवसाचा तिथं आईचं डायरेक्ट दिसायला लागलं ना नावला पार केला तर माझ्या डोंगर दिसायला लागला खाली डोंगर बाहेर गाव आणि लगेच म्हणजे तिसऱ्या दिवशी आपली गाडाच्या खालती पालखी पोहोचते आणि चौथ्या दिवशी गाडाच्या वरती तर मित्रांनो असं 4 दिवसाचा पूर्ण कार्यक्रम राहणार आहे तर खूप मजा येणार आहे आणि त्यासाठी फक्त एकच गाणं पोर चालली पुण्याला खंडाले घाटाला पालखी मानाची घेऊन निघाले
कारले गावाला एकविरा माते की काय? तर चला मित्रांनो भेटू आता परत एकदा भाऊ सोबत. मित्रांनो आता आपण मोस्ट म्हणजे चिखलोलीच्या पुरवल्या परत्यानं मी नाही तशी बघू शकता इथं आगरी महोत्सव होतं ना. आता इथशी पोरा थांबल्या काहीतरी हे वाटतं इथशी प्यावा आपण. अण्णालाही जमली त्याला कसं रे खेचीत धरले दादासही इथशी येऊन थांबल्या. बरं ना बाकी एकदम पालखीबद्दल काय बोलाल? हा. तुमचे 2 शब्द. एकाच घंट्यात जेवतील अजून इथे आजला काही बनवलेलं आहे 1 घंटा लागेल पोचायला. इथून किती लांब म्हणजे अजून टाईम आहे ना? 1 घंटा लागेल. 1 घंटा. या आता वाजल्यान अजून म्हणजे टाईम आहे 1 वाजले अजून 2 वाजता म्हणजे पोचत तिथे. दूध पिऊन घेतो. चालेल ज्यूस घेऊन. टेबल पण नाही बरोबर. तर मित्रांनो इथशी परत एकदा मी घेतलं ना बघू शकता राघू निखिल पाटील. बरं आहे अरे उन्हात चालल्या बिल्ल्या हा ना. किती 5 गालाचा बोलतोय. नक्की किती पिली? काय नाही एकच पेल. तर मित्रांनो इथं बघू शकता ज्यूसची सेवा इथेशी साहिल पाटील यांच्या मार्फत होत आहे. दरवर्षी राहणार ना जोपर्यंत साहिल पाटील आहे तोपर्यंत. असंच एकविरायच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. पालखीला मागं होती आणि डीजे पण इथेच मी नाही तर का मी 2 दिले कारण की भाई ना आता बघू शकता पोरं आता आलं आणि आपल्या पालखीच्या मार्फत असं लय जमलं नाचत आणि परतील. मित्रांनो आपल्या पालखीच्या मार्फत एक संदेश म्हणून बघू शकता पालखीच्या मार्फत एक संदेश आहे तुम्हाला मी नंतर याच्याबद्दल एक्सप्लेन करून सांगितलं. हे बघा अशा या विकृत बुद्धीला एकविरा ही काहीतरी संस्कृती आहे. मित्रांनो सध्या आपल्या देशामध्ये लवकर खूप वाढलेलं आहे आणि या गोष्टीला अनुसरून आणि अत्याचार लहान मुलींवर असतो किंवा मुलींवर खूप अत्याचार वाढत आहे. इथेशी बघू शकता साहिल दादाचं इथेशी सन्मान करायला घेतलेला आहे. यांच्या हातातून आपल्याला इथेशी ज्यूसची सोय धन्यवाद बोल ना. धन्यवाद ज्यूस सर्व धन्यवाद. बघू शकतो मस्तपैकी असे पालखीचं आपलं नियोजन असतं. तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा भारी नियोजन तुम्हाला बघायला भेटेल आणि आईची सेवा अशीच आपल्या हातातून घडू. आता आपण पुढे जाऊ तशी ट्रॉफिक लागले पाय जरा जास्त दुखतात. तर मित्रांनो आता आपण पोचल्यावर बदलापूर म्हणजे आता इथं बघू शकता कात्राप गावाची कमानी आहे. यांचं तोंड आता भरले नाही भाई जोश ठेवले बुवानी त्याचं पायलंय दुखतान पारत्याचं. तर मित्रांनो अजून काही आमचा दुपारचा जेवण झालं नाही म्हणजे अजून लय लांब आहे. कुठं कासगावला बोला ना बघू आता कवा येतं अजून पालखी बिलकी लय मागं. मित्रांनो इकडं पाटल्यान सॉंग्स पूर्ण चालता मी नाही तर भाई काहीच नाही घातलं आहे पायानं ओरबी रेली अंग नाही ते कुठे आला दाखर हे बघा पूर्ण पाटल्यान सॉक्स बिक्स. बुवा तुझं काय बरोबर आहे ना? माझं बरोबर आहे. तर मित्रांनो आम्ही आहे ना भाई पालखीच्या लय पुरं लावला आहे एकदम पोरे गेले पुरं बेंडवाला ना आम्ही 3 जण त्याच्या मागे ना अजून पालखी डीजेवाला पण लय मागं. तर बघू आता कसं आहे अजून जेवणाचं दुपारचं जेवण पण नाही झाला. आपला या पिला मी 3 पिले या 3 गालाचा पिली एनर्जी रिली पाहिजे ना. तर अजून हे बघा विल्यान आता वाघ विल्यान हो हो बघा कसं ते पोळी वाटतं चालतं. म्हणून आस्ती चालत दिले ते
त्याला माहिती आहे. या ना जरा आराम करे, बस आहे ना. अजून काय काय मागणं म्हणता? सोनियाचे नांदन माझ्या पाया जायला गाडगो, पाया जायला गायला मात्र सोनियाचा मार्गो. तर मित्रांनो, आता आपली इथेशी पालखी म्हणजे पोचलेली आहे कासगावला. इथेशी पालखी ठेवलेली आहे ना. इकडेशी नॉनव्हेज आहे आणि इकडे व्हेज आहे. तर आपण आता इथेशी जावाला जाऊ. बरं दिवस आपण इथेशी. आता आपला जेवण बिवण मस्तपैकी झालेला दुपारचा. तर मस्त आजचा दिवस होता. तर मित्रांनो, आता आपण थांबल्यावर कासगावच्या म्हणजे थोडा पहिले कासगाव पुरं आहे आणि त्याच्यात थोडा इथेशी नारायण धावाच्या इकडे आसपास आम्ही. तर आजचा आपला पहिला ठिकाण नेरलमध्ये असणार आहे. पण त्याच्या पुढचा मी तुम्हाला दाखवेनच. तर यो दुपारपर्यंतचा ब्लॉग मी पार्ट 1मध्ये बनवतो, पार्ट 1मध्ये. तर याच्या पुढचा पण ब्लॉग होईल. यो दुपारपर्यंतच मी तुम्हाला दाखवतो, कारण की आज मस्त सेलिब्रेशन पण होता आणि गावामध्ये फुल म्हणजे बघायला तुम्हाला मजा येईल. तर चला आता पुढच्या पार्टमध्ये भेटू. चला, जय हिंद.